नमस्कार, मी रचना डचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांची प्रोफाईल खूपच स्ट्रॉंग आहे. गेली 42 वर्ष ते टाटा ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक मोठमोठ्या लोकांसोबत त्यांनी काम केलेले आहे. अक्षरशः JRD टाटा पासून रतन टाटांसोबत त्यांनी काम केलंय. त्याचसोबत ABCI ही जी असोसिएशन आहे त्याच्यावर ते प्रेसिडेंट आहेत. सोबत वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम दावोस स्वित्झर्लंड येथे ते एकमेव एशियन आहेत जे तिथे प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. जन्माने मुंबईकर आहे. माझे वडील हे स्वतः कस्टम्स अँड सेंट्रल एक्साइज मध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून कार्यरत होते जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा. माझी आई ही एका शाळेमध्ये शिक्षिका होती, ज्या शाळेत माझं शिक्षण झालं. माझं कॉलेजचं शिक्षण लाला लजपतराय कॉलेजमध्ये झालं आणि 12वी झाल्यानंतरच मी माझ्या नोकरीला सुरुवात केली. 2 ठिकाणी मी अकाउंट्स लिहायचो आणि एक ठिकाणी मी एका शेअर ब्रोकरच्याकडे मी स्वतः शेअर ट्रान्सफर वगैरे वगैरे हे कसं करतात हे जाणून घेण्याकरता हे पार्ट टाइम जॉब करायचो. आणि ज्या दिवशी मी BCom झालो, माझी शेवटची परीक्षा दिली, शेवटचा पेपर दिला आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये वॉक इन इंटरव्ह्यूच्या करता म्हणून ॲड बघितली. 28 मे 1982 ला ही ॲड आलेली होती. 29 मेला वॉक इन इंटरव्ह्यूज होते आणि ते TCS मध्ये होते. आणि मी तिथे गेलो. आणखीन मी सिलेक्ट झालो कारण मी फायनल इयरला BComच्या कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट घेतलेला होता आणि त्यामुळे कम्प्युटरच्या विषयी मला चांगली जाणकारी होती. आणि त्याचबरोबर मी एक कम्प्युटर बघितलेला होता, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ज्याला TIFR म्हणतात, त्याचा कम्प्युटर बघितलेला होता. तर त्यांना खरंच वाटेना की ह्यांनी कम्प्युटर बघितलेला आहे, कारण त्यावेळेस मुंबईमध्ये फक्त 3 कम्प्युटर्स होते आणि त्याच्यातला एक हा TIFR मध्ये होता. तर त्यांनी त्यांच्या ऑपरेशन्स मधल्या एका माणसाला बोलवलं, HR च्या माणसाने, आणि सांगितलं की हा मुलगा जे काही बोलतोय ते खरं आहे का? मग त्यांनी मला 2-4 प्रश्न विचारले. त्याची मी अतिशय बरोबर उत्तर दिल्यानंतर त्यांनी ताडलं की येस, या मुलाने कम्प्युटर बघितलेला आहे. मला सांगितलं उद्यापासून नोकरी करायला ये. मी म्हटलं मला यायचं नाही. ते अतिशय रागावले होते माझ्यावरती. काय झालं? मी त्यांना सांगितलं इंटरव्ह्यू कसा असतो एवढंच फक्त मला बघायचं होतं. माझी नोकरी करण्याची इच्छा नाही. माझे वडील हे एक क्लास 1 ऑफिसर असल्या कारणाने 1982 साली आमच्या घरी टेलिफोन होता. त्यावेळेस टेलिफोन ही फार दुर्मिळ गोष्ट होती. आणि तो टेलिफोन असल्या कारणाने आणि माझ्या एक अगदी अर्धी पानभर CV होती त्यावेळेस. त्याच्यावरती टेलिफोन लिहिला कारणाने मी टाइप केलेला होता. तर त्यांनी माझ्या घरी फोन केला आणि माझ्या आईला समजावलं, की आम्ही तुमच्या मुलाला जॉब ऑफर करतोय, पण तो नाकारतो आहे. संध्याकाळी मी मौज म्हणजे करत घरी जेव्हा आलो त्यावेळेस आईने विचारलं, "काय झालं?" तर म्हटलं, "मीच तर सिलेक्ट झालो. पण मी नाकारली आहे नोकरी." "का नाकारली?" म्हटलं, "मला शिकायचंय अजून पुढे." "असं? मग तुझ्या अडचणी सांगितल्यास का तू त्यांना?" म्हटलं, "नाही सांगितल्या." "उद्या परत जा आणि माझ्या स्वतःच्या अडचणी काय ते त्यांना सांग. आणि मग जर त्याच्यावरती तोडगा निघत असेल, तर नोकरी कर, अन्यथा करू नकोस." असा आईचा सल्ला मला होता. आणि मग त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी परत तिथे गेलो, तेव्हाही वॉक इन इंटरव्ह्यूज चाललेले होते. आणि मी त्यांना माझ्या अडचणी सांगितल्या. म्हटलं, "मला शिकायचंय, त्यामुळे मला सकाळचं जरी मॉर्निंग कॉलेज केलं, तरी सुद्धा मला यायला खूप लेट होईल." वगैरे, वगैरे, वगैरे. तर त्यांनी या सगळ्या अटी मान्य केल्या, कारण त्यावेळेस त्यांना कॉम्प्युटर लिटरेट माणसं मिळत नव्हती. आणि मी प्रॅक्टिकली रोज सकाळी लेट यायचो आणि रोज संध्याकाळी अगोदर जायचो. इतर माणसं त्यामुळे जाळायची, पण मी त्यांना हे सांगितलेलं होतं, की माझं शिक्षण चालू आहे आणि ते मला सोडायचं नाही. मी MCom करत असताना फर्स्ट इयरला मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर मॅनेजमेंट केलं. सेकंड इयरला मी एक्सपोर्ट इम्पोर्ट मॅनेजमेंटचा कोर्स केला. ज्यावेळेस मी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट म्हणजे काय आहे हे मला कळलं. मग त्याच्यानंतर पुन्हा 2 वर्ष मी तिथून, ज्याला आता MBA वगैरे म्हणतात, त्या काळात आम्ही PGDBM वगैरे म्हणायचो, असा कोर्स केला.
आणि हे सगळं करत असताना सुरुवातीला TCS, त्याच्यानंतर टाटा सेंट्रल शेअर डिपार्टमेंट, त्याच्यानंतर टाटा एक्सपोर्ट्स, पुन्हा टाटा सेंट्रल शेअर डिपार्टमेंट ही स्वतंत्र कंपनी झालेली होती ज्याचं नाव होतं टाटा शेअर्स रजिस्ट्री लिमिटेड. त्याच्यामध्ये गेलो आणि तिथून 89-90च्या सुमारास 89लाच मला ॲक्च्युली टाटा स्टीलनी हँडपिक केलं. कारण टाटा स्टीलचा एक खूप मोठा त्यावेळेस इश्यू येत होता आणि ॲट द सेम टाईम वी ऑल्सो मेक स्टील बाय टाटा स्टील हा खूप मोठा ॲड कॅम्पेन होता. तो सुद्धा त्यावेळेस येत होता. तर ह्या दोघांचं काम करण्याकरता त्यांना मनुष्यबळ नव्हतं. आणि मी PGला मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग हा सब्जेक्ट घेतलेला होता. त्या बॅकग्राऊंडवरती मला त्यांनी सिलेक्ट केलं. आणि मग अर्धा दिवस शेअर होल्डर रिलेशन्स डिपार्टमेंट, ज्याला आजकाल इन्व्हेस्टर रिलेशन्स डिपार्टमेंट आपण म्हणतो, आणि अर्धा दिवस ॲक्च्युली पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंट. आणि त्यावेळेस जे.आर.डी. टाटांच्या बरोबर मला अक्षरशः दिवसाची 2 मिनिटं मिळायची. कारण त्यावेळेस टाटा स्टीलनी एक ओरिसामध्ये प्रोजेक्ट काढलेला होता. त्या प्रोजेक्टच्या विषयी त्यांना रोज माहिती द्यायची. त्याचं नाव होतं प्रोजेक्ट चिलिका. तर त्या प्रोजेक्ट चिलिकाच्या विषयी किती जण आक्रमक आहेत, विरुद्ध आहेत, किती जण हे त्याच्यावरती पॉझिटिव्ह आहेत, किती जण न्यूट्रल आहेत, न्यूजपेपर काय म्हणतायत, हे सगळ्याचा एक शीटवरती त्यांना फीडबॅक द्यायचा. तेवढी 2 मिनिटं मला मिळायची. आणि त्यामुळे जे.आर.डी. टाटांचा मला सहवास लाभला ऑलमोस्ट 1 वर्ष आणि 7 महिने. त्याच्यानंतर रतन टाटांच्या बरोबर 22 वर्ष काम केलं. मी 3 मॅनेजिंग डायरेक्टर्सना सर्व्ह केले टाटा स्टीलच्या. डॉक्टर जे इराणी, मिस्टर बी मुथुरामन आणि मिस्टर हेमंत नेरुरकर. आणि मग त्याबरोबर ज्या ज्या काही जबाबदाऱ्या करत आल्या त्या मी व्यवस्थित पार पाडत गेलो. त्याच्या पुढच्या काळामध्ये सायरस मिस्त्री आणि आताचा चंद्रशेखर, म्हणजे टाटा सन्सच्या 7 चेअरमनपैकी 6 चेअरमनपैकी 4 चेअरमनना मी ॲक्च्युअली सर्व्ह केलेलं आहे. 7 चेअरमन होते. सुरुवातीचे टाटा, त्याच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सर दोराब टाटा, त्याच्यानंतर नौरोजी सकलातवाला, त्याच्यानंतर जे.आर.डी. टाटा आले आणि जे.आर.डी. टाटांपासून आता 4 चेअरमन झालेत. त्या 4ही चेअरमनना त्यांची कारकीर्द मी माझ्या डोळ्यांनी बघतो आहे की आणि बघितलेली आहे. तर ही माझी थोडीशी एक बॅकग्राऊंड मला तुम्हाला द्यावीशी वाटली. तर लाखो लोकांचं स्वप्न असतं, की आपण टाटा सारख्या कंपनीमध्ये कार्यरत राहावं, काम करावं. तर तुम्ही अनेक टाटांच्या कंपनीमध्ये काम केलं. जसं तुम्ही उल्लेख केला, की टाटा TCS पासून टाटा स्टील पर्यंत अशा अनेक कंपनीमध्ये तुम्ही काम केलंत. तर हा जो अनुभव आहे टाटा कंपनीसोबत काम करण्याचा आणि स्पेशली रतन टाटा किंवा जे.आर.डी. टाटांसोबत काम करण्याचा हा कसा होता त्याच्याबद्दल थोडं सांगा? जे.आर.डी. टाटा हे खूप फॉर्मल होते. त्याचं असं झालं की जे.आर.डी. टाटांनी माझं एक स्पीच ऐकलं. दरवर्षी जानेवारी महिन्यात नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता म्हणून बॉम्बे हाऊसला एक टाटा स्टील तर्फे एक बॅश असतो. त्याला न्यू इयर सेलिब्रेशन असं म्हणता येईल. तर जे.आर.डी. टाटांनी त्याच्यामध्ये माझं भाषण ऐकलं. ही शुक्रवारची गोष्ट होती आणि सोमवारी त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला विचारलं, "डोंट यू थिंक दॅट यू आर फिट फॉर पब्लिक रिलेशन्स?" मी त्यांना सांगितलं, "येस." म्हटलं, "मला स्वतःला जायचंय, पण मला मार्ग नाही माहिती." मग त्यांनी आमचे तत्कालीन जे संपूर्ण ग्रुप डायरेक्टर होते, त्यांचं नाव होतं शेहरुख अर्देशीर सबावाला. हे ग्रुप डायरेक्टर पब्लिक रिलेशन्स होते. त्यांनी बोलावलं. आणि शेरोख सबावालांनी मला ॲक्च्युअली आज जो काही मी आहे, ज्यांनी मला घडवलं असं मी म्हणीन, तर ते शेरोख अर्देशीर सबावाला या माणसाने मला घडवलं. जे.आर.डी. टाटांच्या विषयी एक अगदी छोटीशी आठवण जरी सांगायची झाली, तर जे.आर.डी. टाटा हे अत्यंत वक्तशीर होते आणि त्यांना टू द पॉइंट बोललेलं आवडायचं. ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेस मी अतिशय गांगरलेलो होतो. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसासमोर आपण उभं राहायचं, बसायचं, कसं करायचं हे माहिती नव्हतं मला. त्यांनी असा चष्मा वरती केला, आणखीन कळलं माझ्या बॉडी लँग्वेजवरनं, की हा मुलगा थोडासा विचलित झालेला आहे. त्याने मला पहिले बसवलं आणि मला विचारलं, "काय घेणार? चहा घेणार की कॉफी घेणार?" तर मी म्हटलं, "मी कॉफी घेणार." त्यांच्याकडे कृष्णा पालांडे नावाचे सीनियर होते खूप, ऑलमोस्ट रिटायरमेंटला आलेले होते. पिऊन होते त्यांच्याकडे.
त्यांनी सांगितलं, कृष्णा, 1 ट्रे कॉफी. पण तो साधा ट्रे नव्हता, तो ताजचा ट्रे होता. त्या काळामध्ये ताजच्या ट्रेमधून कॉफी पिणं आम्हाला मिळणं, हे खूप मोठं स्वप्न होतं आमच्याकरता. आणि जे.आर.डी. टाटांनी मला बसायला सांगितलं, कॉफी पाजली आणि नंतर माझ्याबरोबर कम्युनिकेशन सुरुवात केली. म्हणजे त्या माणसाचं लोकांच्या विषयीचं रीडिंग किती खोल होतं आणि ते प्रत्येक माणसाला रिस्पेक्ट देऊन त्याच्याबरोबर बोलायचे. हे कुठेतरी त्यांनी माझ्या अंगी बाणवलं असं मी आज म्हणेन. आणि त्यामुळे मी कायम एका हितोपदेशमधल्या गोष्टीचा उल्लेख करतो माझ्या मॅनेजमेंट स्पीचेसमध्ये, की ती सिंह आणखीन उंदराची स्टोरी आहे. त्या सिंहाला भूक लागलेली असते. उंदीर म्हणतो, "अरे मला खाऊन तुला काय मिळणार? मी कधीतरी तुझ्या उपयोगी येईन." तर सिंह म्हणतो, "अरे तू काय माझ्या उपयोगी येणार? तू एवढा शूद्र जीव." पण ज्यावेळेस तोच सिंह नेमका जाळ्यामध्ये सापडतो, त्यावेळेस उंदीर स्वतःच्या दातांनी ते जाळं कोरून काढतो आणि त्या सिंहाची सुटका करतो, कुरतडतो तो अक्षरशः. ही जी शिकवण आहे, की लहानातल्या लहान माणसाला सुद्धा अत्यंत रिस्पेक्टफुली वागवावं, ही शिक्षण किंवा ही जी तालीम आहे, हे संस्कार जे आहेत, हे मला जे.आर.डी. टाटांनी दिलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त रतन टाटा हे फारसे बोलके नाहीत. पण 22 वर्ष मी मॅनेजिंग डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये होतो, म्हणून त्यांच्याबरोबर मला काम करण्याची, अनेक ठिकाणी त्यांच्याबरोबर जायची मला संधी मिळालेली होती. रतन टाटा हे तसे स्वभावाला अबोल होते किंवा आहेत. रतन टाटा, एक मला आठवण अशी आठवते, की व्हिएतनामचे प्राईम मिनिस्टर आलेले होते आणि त्यांनी अचानक सांगितलं, की जमशेदपूर बघितल्यानंतर ते प्रभावित झाले आणि सांगितलं, की मला रतन टाटांना भेटायचं आहे आणि बॉम्बे हाऊसमध्ये जायचं आहे. तर मिस्टर टाटांनी त्यांच्या सन्मानार्थ ताजमध्ये जी अवेलेबल रूम होती, त्याच्यामध्ये एक छोटंसं फंक्शन ऑर्गनाइज केलं आणि ते अक्षरशः काही तासांमध्ये. आणि त्यावेळेस हे सगळं झाल्यानंतर असं वाटलं, की अरे एक गोष्ट राहिलेली आहे, की याची कॉम्पेअरिंग करणार कोण? प्रोग्राम होस्ट करणार कोण? तर माझ्या सीनियर्सनी सांगितलं, "अरे तूच कर ना, बाहेरचा माणूस कशाला बोलवायचा आहे?" आणि म्हणून मी ते धारिष्ट केलं. संपूर्ण इंग्रजीमधून होतं अर्थात. मिस्टर टाटांनी जाताना पाठ थोपटली. फक्त एवढंच बोलले, "आय हॅव सीन यू इन अ डिफरंट रोल टुडे." म्हणजे याच्यावरनं तुझं हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, न्यूट्रल आहे, हे तुम्ही टाळा. व्हेअरएज जे.आर.डी. टाटाच असे नव्हते. येऊन पाठीमागे हात मारायचे. व्हेरी गुड, वेल डन बॉय, यंग एक्झिक्युटिव्ह. अशा अर्थाने त्यांचं बोलणं असेल. आणि टाटामध्ये काम केल्यामुळे आणखीन एक गोष्ट मला जी अत्यंत महत्त्वाची आणि सांगावीशी वाटते, म्हणजे नानी पालखीवाला. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची आणि माझी अत्यंत पर्सनल लेवलची भेट होती. ओळख होती अतिशय चांगली. किंवा शंतनुराव किर्लोस्कर, मदर टेरेसा, अशा अनेक प्रभूतींना मी अगदी जवळून बघितलेले आहे. स्वामी चिन्मयानंद यांना ॲज अ यंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नानी पालखीवाला सभावाल्यांना फोन करायचे आणि सांगायचे, "शेरोक, यू सेंड दॅट युअर यंग एक्झिक्युटिव्ह टुडे, जनरल सॅम मानेकशॉ इज कमिंग. आस्क हिम टू रिसीव्ह." आणि मी अतिशय यंग होतो. अतिशय उत्साह असा संचारायचा अंगामध्ये, की "अरे यार, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉला आपण रिसीव्ह करायचं आहे. क्या बात है!" तर अशा अनेक ग्रेट पर्सनॅलिटीजना मला टाटाजमुळे, म्हणजे त्यांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि त्यावेळेस एक अतिशय चांगली गोष्ट होती, म्हणजे आजच्यासारखे मोबाईल नव्हते. त्यांना बॉम्बे हाऊसमधून रिसीव्ह करायचं, आणखीन 4थ्या मजल्यावरती घेऊन जायचं. ह्याच्यामध्ये किमान 4 ते 5 मिनिटं जी मिळायची ती डेडिकेटेड मिनिटं असायची. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांशी अतिशय व्यक्तिगत माझा परिचय झाला. म्हणजे एवढा व्यक्तिगत झाला, की 2006 मे मध्ये ज्यावेळेस मी माझी बायको आणखीन मुलाला घेऊन उटीला गेलेलो होतो. तर सॅम माणेकशॉ हे तिथेच राहायचे. कुन्नूरला, उटीच्या अगदी जवळ. तर मी त्यांना मेसेज टाकलेला होता आणि डॉक्टर इराणींनी पर्सनली फोन केला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की "हो, योगेशला मी चांगला ओळखतो." आणि मी जेव्हा त्यांना त्यांना फोन केला त्यांच्या घरी, त्यावेळेस ते स्वतः लाईनवरती आले आणि मला म्हणाले, "मी हल्ली कुठे बाहेर जात नाही.
तुला जेव्हा केव्हा यायचं असेल त्यावेळेस ये. किती दिवस आहेस तू? म्हटले 4 दिवस आहे. परत 5 मिनिटांनी मला फोन आला. कारण त्यांच्याकडे असं इन्स्ट्रुमेंट होतं ज्याच्यावरती तो कॉल दिसायचा. आणि त्यांनी त्याच नंबरवरनं मला फोन केला आणि मला म्हणाले, "व्हाय डोंट यू कम फॉर अ ब्रेकफास्ट? ब्रिंग युअर फॅमिली. अँड बाय द वे, आर यू अ व्हेजिटेरियन और नॉन-व्हेजिटेरियन? सो आय विल आस्क माय शेफ टू प्रिपेअर ब्रेकफास्ट अकॉर्डिंगली." म्हणजे ही जी मोठी माणसं असतात ना, यांची ऑब्झर्वेशन्स किती मायन्यूट असतात, हे मला ह्यांच्या सगळ्यांच्याकडनं शिकायला मिळालं. आणि अशा अनेक आठवणींचा अनमोल खजाना माझ्याकडे आहे. सर तुम्ही असे तुमचे अनुभव आपल्यासोबत शेअर करत राहाल तर ही मुलाखतच आपल्याला कमी पडेल इतके अनुभव तुमच्याकडे असतील. अ, सर तुम्ही मगाशी उल्लेख केला की पी-आर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचा. तर हा विषय कोणत्याही कंपनीसाठी किती इम्पोर्टंट आहे आणि त्याचा नक्की काय रोल असतो त्याच्याबद्दल थोडं सांगा? पब्लिक रिलेशन्स आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स याचं एम असं आहे की प्रत्येक कंपनीची इमेज बनवायची. प्रत्येक कंपनीला स्वतःची चांगली इमेज करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ती छोटी कंपनी आहे. पण त्यांना जर उद्या शेअर मार्केटमध्ये जायचं असेल, तर त्यांना स्वतःला पहिले स्वतःची इमेज अतिशय चांगली करायला लागते. त्याचबरोबर त्यांची बॅलन्स शीट सुद्धा अतिशय क्लीन करायला लागते. सुदैवाने ह्या सगळ्या गोष्टींचा मला अनुभव हा टाटा स्टीलमध्ये मिळालेला आहे. पब्लिक रिलेशन्स आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स अनेक लोकांना असं वाटतं पब्लिक रिलेशन्स किंवा पी-आर म्हणजे फक्त मीडिया रिलेशन्स. म्हणजे आपली स्टोरी छापून आली, आपला फोटो न्यूजपेपरमध्ये आला, तर पेपर रिलेशन्स इज पब्लिक रिलेशन्स. पण तसं नाही आहे. पब्लिक रिलेशन्सचे अनेक अँगल्स आहेत. त्या पब्लिक रिलेशन्समध्ये म्हणजे मी एक कायम छोटंसं उदाहरण म्हणून देतो, जे मोदींच्यामध्ये दिसतं आणखीन जे मला पाकिस्तानचे जनरल मुशर्रफमध्ये सुद्धा दिसायचं, की ते ज्यावेळेस जनरल म्हणून यायचे, त्यावेळेस ते आर्मी ड्रेसमध्ये यायचे. ते ज्यावेळेस प्रेसिडेंट म्हणून यायचे, त्यावेळेस ते फॉर्मल सूट बुटेड असायचे, टाय असायचा. आणि ज्यावेळेस ते आपल्या जन्मस्थानी गेलेले होते, त्यांचा जन्म दिल्लीच्या जवळ झालेला आहे, नजफगडमध्ये. त्यावेळेस ते एका सामान्य माणसाचा ड्रेस घालून गेलेले होते. किंवा ते ताजमध्ये ज्यावेळेस गेलेले होते, त्यावेळेस तसा रोमॅन्टिक सरदारी ड्रेस त्यांनी घातलेला होता. त्यांच्या बायकोला सुद्धा तसाच ड्रेस त्यांनी दिलेला होता. म्हणजे एवढं सूक्ष्म गोष्टीवरनं सुद्धा तुमचं इम्प्रेशन हे खुलू शकतं. हे जर सायन्स कुठलं असेल तर ते पब्लिक रिलेशन्स आणि त्याचा एक नॅरो फॉर्म म्हणजे कॉर्पोरेट कम्युनिकेशन जे फक्त कंपनी वर्ल्ड पुरतं मर्यादित आहे. आणि मग त्याचे चॅनल्स आणि व्हेइकल्स हे वेगवेगळे आहेत. आता प्रेस रिलेशन्स हा त्याचा एक मोठा आहे. ॲडव्हर्टायझिंग हा आणखीन एक मोठा आस्पेक्ट आहे. ब्रँड कम्युनिकेशन, क्रिएटिंग युअर ओन ब्रँड, लॉन्चिंग युअर ब्रँड्स हा एक मोठा आहे. फायनान्शियल कम्युनिकेशन्स हा एक मोठा आस्पेक्ट आहे. मार्केटिंग कम्युनिकेशन्स हा एक मोठा आस्पेक्ट आहे. गव्हर्नमेंट लायझनिंग हा एक फार मोठा आणि अतिशय क्रिटिकल आस्पेक्ट आहे आणि तो टाटासारख्या कंपनीमध्ये तर फारच क्रिटिकल आहे. याचं कारण सर्वांना माहिती आहे, की टाटा कंपनी कधी कोणाला अंडर टेबल काही देत नाही. इतर अनेक कंपन्या आहेत ज्यांची मी नावं घेऊ इच्छित नाही. पण ते गव्हर्नमेंट लायझनिंग म्हणजे त्यांच्याकडे खाओ पिओ मजा करो, ज्याला जे पाहिजे ते द्या आणि आपली कामं करून घ्या. अशा रीतीने टाटा काम करून घेत नाही. त्यामुळे टाटाचं जे काही गव्हर्नमेंट लायझनिंग आहे, हे अत्यंत क्रिटिकल होतं. आणि ह्या अशा सब्जेक्टचा मिळून एक जो भाग येतो, त्याला पब्लिक रिलेशन्स असं म्हटलं जातं. म्हणजे मला ते गावामधल्या एक गावात हत्ती येतो आणि आंधळे लोकं त्याला बघायला जातात. ती गोष्ट आठवते, की जो त्याचा पाय बघतो त्याला असं वाटतं, की हत्ती हा मुसळीसारखा आहे. जो त्याचं शेपूट बघतो त्याला असं वाटतं हत्ती हा त्या खराट्यासारखा आहे. जो पाठ बघतो त्याला असं वाटतं अरे हा हत्ती भिंतीसारखा आहे. जो कान बघतो त्याला असं वाटतं हत्ती हा सुपासारखा आहे.
पण ह्या सगळ्यांनी परिपूर्ण अवयवांनी परिपूर्ण असलेला तो एक हत्ती आहे. तसं मार्केटिंग कम्युनिकेशन्स, ब्रँड कम्युनिकेशन्स, फायनान्शियल कम्युनिकेशन्स, गव्हर्नमेंट लायझनिंग, मीडिया रिलेशन्स, मीडिया प्लॅनिंग अँड बाईंग, हे सगळे परिपूर्ण आस्पेक्ट असलेलं एक म्हणजे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, की ही टूल्स अँड व्हेइकल्स आहेत कंपनीची ब्रँड इमेज वाढवण्याकरता. आज टाटा म्हटल्यानंतर लोक डोळे झाकून ट्रस्ट का देतात? याचं कारण ट्रस्ट या फॅक्टरमध्ये टाटाचा सर्वात मोठा सहभाग आहे. आणि टाटानी जी काही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी केलेली आहे, रादर त्यांनी फॉर्म केलेलं आहे, त्यामुळे टाटाची कुठलीही गोष्ट आज लोक डोळे झाकून घ्यायला लागतात. हा ऍडव्हान्टेज इसेन्शियली जर कोणी देत असेल तर तो कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स देतो. ॲट द सेम टाइम ज्यावेळेस कुठलीही क्रायसिस होते तुमच्या कंपनीमध्ये, तर फर्स्ट टाइम जर कोणाला बोलवलं जात असेल तर ते कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या माणसाला टू हँडल अँड मिटिगेट दी क्रायसिस. अरे बाबा, पत्रकारांना सांभाळून घे. किंवा आमचे मॅनेजिंग डायरेक्टर एखादा माणूस झाल्यानंतर पत्रकारांना फेस कसं करायचं, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झाल्यानंतर पत्रकारांना फेस कसं करायचं, याचं आम्ही मीडिया ट्रेनिंग त्यांना देतो. ह्या सगळ्यातून जे काही निष्पन्न होतं दॅट इज कॉल्ड युअर कंपनीज इमेज. आणि ते इमेज बनवण्याचं शास्त्र इज कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, आणि त्याची एनलार्ज फ्रेम इज पब्लिक रिलेशन्स. मुलाखतीच्या सुरुवातीला आपण दोन ऑर्गनायझेशन बद्दल बोललो, ती म्हणजे एबीसीआय आणि वर्ल्ड इकॉनॉमिक, सॉरी, ती म्हणजे एबीसीआय आणि वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम. कम्युनिकेशन. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. एबीसीआय ही 1952 साली त्याची स्थापना झालेली आहे, कागदोपत्री. पण त्या काळात कायदा वेगळा होता. ही चॅरिटी कमिशनरच्या अंडर अंडर सोसायटीज ऍक्ट होती. आणि त्यावेळेस कायदा असा होता, 3-4 वर्ष तुम्ही संस्था चालवून दाखवा, मग तुमचं रजिस्ट्रेशन होईल. आज तो कायदा अगदी वेगळा आहे आणि उलटा आहे. पहिले रजिस्ट्रेशन करा आणि नंतर तुमची संस्था चालवायला लागा. तर फॉर्मल जे काही एबीसीआयचं रूप आहे ते 1955-56 साली आलेलं आहे. पण तत्पूर्वी 2 ते 3 वर्ष एबीसीआय ही ऑलरेडी कार्यरत होती, आणि त्यावेळेस त्याचं नाव होतं इंडियन असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल एडिटर्स. ह्याच्यामध्ये बेसिकली कंपन्यांची जी जी म्हणून काही त्या काळामध्ये म्हणजे 1955 साली मीडियम टू कम्युनिकेट विथ युअर एम्प्लॉईज वॉज ओनली वन थिंग, अँड दॅट इज युअर इन हाऊस जर्नल. फारच थोड्या कंपन्या अशा होत्या की ज्या एखादी फिल्म काढायच्या, त्या सुद्धा 2-5-10 वर्षामध्ये एखादी फिल्म कंपनीच्या वरती, ज्याला आपण कॉर्पोरेट फिल्म म्हणतो किंवा डॉक्युमेंटरी फिल्म म्हणतो. पण आज तो त्याचा स्प्रेड प्रिंट मीडिया, रेडिओ, इलेक्ट्रॉनिक आणि आता डिजिटल आणि आउटडोअर्स एवढा मोठा पसारा झालेला आहे. तर ह्या सगळ्यांच्या मध्ये हाऊ यू नीड टू कम्युनिकेट विथ युअर शेअर होल्डर्स, युअर स्टेक होल्डर्स, ह्याचा जर गायडन्स कोण देत असेल तर ती एकमेव संस्था आहे की जिचं नाव आहे असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेटर्स ऑफ इंडिया. IAI ला 1982 साली असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेटर्स ऑफ इंडिया म्हणून नाव देण्यात आलं. याचं कारण त्यावेळेस इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेटर्स हे अमेरिकामध्ये कॅलिफोर्नियात फॉर्म झालेली होती, आणि त्यांच्याबरोबर आपण संलग्न व्हायचं असा त्यावेळेसच्या कार्यकारिणीचा डिसिजन होता. आणि म्हणून त्यांनी संस्थेचं नाव चेंज केलं. आमच्या संस्थेमध्ये फाउंडिंग मेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे, LIC आहे, टाटा ग्रुप आहे, सेंचुरी बाजार में सेंचुरी ग्रुप आहे, म्हणजे आदित्य बिर्लाचा आता तो ग्रुप झालेला आहे, बिर्लाचा ग्रुप आहे. सो बिर्ला, टाटा, एअर इंडिया, LIC, रिझर्व्ह बँक हे आमचे फाउंडिंग मेंबर्स आहेत. आणि तिथपासून आता पसारा एवढा वाढलेला आहे की 500 ब्ल्यूचिप कंपन्या, यू नेम द कंपनी, आणि त्या आमच्या मेंबर्स आहेत. म्हणजे स्टेट बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, युनियन बँक आहे, कॅनरा बँक आहे, वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर टाटाच्या प्रॅक्टिकली सगळ्या कंपन्या, आदित्य बिर्ला ग्रुपच्या कंपन्या, एअर इंडिया, त्याच्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, अशा अनेक कंपन्यांची मला नावं घेता येतील.
की ह्या आमच्या मेंबर्स आहेत आणि त्यांच्याकरता दरवर्षी आम्ही वेगवेगळे सेमिनार्स ऑर्गनाईज करतो की सध्याच्या ट्रेंड्स काय आहेत. आणि याचा फायदा मला स्वतःला असा होतो की मी 14 वर्ष हे शिकवलं सुद्धा आहे, पब्लिक रिलेशन्स आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, भारतीय विद्याभवन गिरगाव चौपाटी आणि NMIMS म्हणजे नरसी मुंजी इन्स्टिट्यूट, जी पार्ल्याला आहे. तिथे मी ॲक्च्युली शिकवलेलं आहे. त्यामुळे मी एक असा माणूस आहे की ज्याला शैक्षणिक बाजू सुद्धा आहे आणि जो प्रोफेशनल सुद्धा आहे. आणि मी त्या काळात असं म्हणायचो की सकाळी 9 ते 5 मी प्रोफेशनल योगेश जोशी आहे आणि संध्याकाळी 6 ते 8 मी प्रोफेसर योगेश जोशी आहे. असं मी त्यावेळेस कायम म्हणायचो. तर त्यामुळे काय इंडस्ट्रीमध्ये काय चाललेत, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि त्यामुळे इंडस्ट्री बरोबर आपलं जर इंडस्ट्रीभिमुख जर आपलं एज्युकेशन असेल, तर ते आणखीन इफेक्टिव्ह ठरतं. ह्या दृष्टीने प्रयत्न करणारी ABCI आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप जी हायेस्ट स्टेप म्हणून आहे की वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे अतिशय यशस्वी झाल्यानंतर अनेक मार्केटिंगचे लोक त्यांच्या पाठी लागले. आता वर्ल्ड मार्केटिंग फोरम काढा. त्यावेळेस IT एकदम तेजीत होतं. मग पाठीमागे लागले वर्ल्ड IT फोरम काढा. मग आणखीन कोणी वर्ल्ड बँकिंग फोरम काढा वगैरे 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 असं. तर हे न करता ह्या सगळ्या जणांना जोडणारा एक समान दुवा जर कुठला असेल तर ते कम्युनिकेशन आहे. आणि म्हणून वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमची स्थापना झाली. ही 2000 सालची गोष्ट आहे आणि मी त्याचा एक लाईफ मेंबर आणि फाउंडिंग मेंबर सुद्धा आहे. आणि वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम जे आहे ते संपूर्ण जगामध्ये काय घडतं आहे ह्याचा आढावा घेणारी संस्था आहे. म्हणजे स्मार्ट सिटी आपण आज बोलतो आहोत, पण 2008 साली आमच्याकडे वर्ल्ड कम्युनिकेशनच्या प्लॅटफॉर्मवरती फर्स्ट टाइम स्मार्ट सिटी म्हणजे काय याची संकल्पना प्रेझेंट केलेली होती. किंवा ड्रोन इज अ व्हेरी इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी. तो ड्रोन म्हणजे काय हे सुद्धा फर्स्ट टाइम वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमच्या प्लॅटफॉर्मवरती झालेलं होतं. किंवा आणखीन अशा अनेक संकल्पना म्हणजे फॉर एक्झाम्पल CERN नावाची एक संस्था आहे जी स्वित्झर्लंडमध्ये आहे. तिथे कोणालाही जाता येत नाही. ओके. CERN, CERN, ज्यांनी गॉड पार्टिकल आहे हा शोध लावला, ती संस्था. आता गॉड पार्टिकलचा शोध लावल्यानंतर त्याच्याविषयी जर पहिलं डिस्कशन कुठे झालं असेल, रादर ते जुलैमध्ये गॉड पार्टिकलचा शोध लावला, पण मार्चमध्ये त्याच्याविषयी डिस्कशन जर झालं असेल तर ते वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमच्या स्टेजवरती झालं. आणि तसंच एक्झॅक्टली मी ABCIच्या बाबतीत केलं की ABCI हा इसेन्शियली असा फोरम निर्माण केलेला आहे की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे rediff.com हे जर कुठे लॉन्च झालं असेल तर ते ABCIच्या स्टेजवरती लॉन्च झालेलं आहे. किंवा रोबो टेक्नॉलॉजी फॉर डिफेन्स जर कुठे लॉन्च झालेली असेल तर ती आमच्या प्लॅटफॉर्मवरती झालेली आहे, ABCIच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि याचे सगळे साक्षी पुरावे आज आमच्याकडे आहेत. हे ABCI आणि वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचं फंक्शनिंग आहे. आणि मला अतिशय आनंद होतो, थोडा स्वतःच्या विषयी प्राऊड सुद्धा आहे की माझ्या अगोदर आणि माझ्या नंतरचे सगळे जे चेअरमन झालेले आहेत ते फक्त आणि फक्त युरोपियन आहे. मी एकमेव असा आशियाई आहे की जो निवडून आलेलो आहे, तो नॉमिनेटेड नाही, अपॉइंटेड नाही, निवडून आलेलो आहे. सर त्याचसोबत PFRDA ही जी संस्था आहे जी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते, त्याचे तुम्ही एक मेंबर होता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की ही संस्था नक्की काय काम करते. ओके. PFRDA म्हणजे पेन्शन अँड प्रॉव्हिडंट फंड, रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, अंडर डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. ही जेव्हा संस्था फॉर्म झाली त्यावेळेस अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन योजना म्हणजे बेसिकली जो माणूस अगदी छोट्याशा छोट्या प्रीमियम मध्ये सुद्धा त्याला 60व्या वर्षानंतर काहीतरी स्वतःला मिळावं, दोन पैसे, म्हणून पेन्शन योजना करण्याकरता म्हणून अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टरच्या नावावरती ही योजना सुरू केली. आणि दुसरी योजना ही नॅशनल पेन्शन स्कीम.
या नावाने सुरू केली. आणि त्याचा ज्यावेळेस पहिला बोर्ड फॉर्म झाला त्याच्यामध्ये त्यांना बाकीचे सगळेच्या सगळे हे फायनान्स क्षेत्रातले तज्ज्ञ होते. पण त्यांना ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातला एक माणूस पाहिजे होता, की जो त्याचं पी-आर सुद्धा करेल, ॲडव्हर्टायझिंग सुद्धा करेल. आणि त्यांनी शेवटी 3 नावं शॉर्टलिस्ट केलेली होती आणि तिघा जणांचे इंटरव्ह्यू हे अरुण जेटलींच्या समोर झालेले होते. आणि त्याच्यामधून माझं सिलेक्शन झालं. आणि त्याचं बेसिक उद्देश असा होता, की अगदी छोट्यातला छोटा मंथली हप्ता देऊन एक तुम्हाला आयुष्याच्या साठी नंतर काहीतरी चांगली जमापुंजी पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्वतःला मेंटेन करू शकाल. किंवा पी-एफ-आर-डी-एमध्ये प्रॉव्हिडंट फंड सुद्धा आहे. अनेक कंपन्यांमध्ये प्रॉव्हिडंट फंडचं कंपनी कॉन्ट्रिब्युशन जे असतं, ते दिलंच जात नाही. कित्येक कंपन्या त्या बुडवतात किंवा कित्येक कंपन्या ज्या डबघाईला आलेल्या आहेत, त्या कंपन्या प्रॉव्हिडंट फंडचं जे आत्तापर्यंतचं जे कलेक्शन झालेलं आहे, ते सुद्धा देत नाही. मग अशा वेळेस त्या माणसाने जायचं कुठे? मग तो जो एक लवाद आहे, ती जी एक बॉडी असते, जे हे सगळं सेटल करतं, ती रेग्युलेटरी बॉडी आहे. लाइक रिझर्व्ह बँक, सेबी ही किंवा इरडाही त्याला म्हणतात, इन्शुरन्स रेग्युलेटरी. तसं पेन्शन फंड आणि प्रॉव्हिडंट फंड याची ही रेग्युलेटरी बॉडी. आणि मला अजूनही आठवतं आहे, की त्या काळात एक खूप मोठं आंदोलन झालेलं होतं, वन रँक वन पेन्शन. हे मिलिटरीच्या लोकांचं, आर्म फोर्सेसच्या लोकांचं आंदोलन झालेलं होतं. आणि त्या आंदोलनाच्या वेळेस सर्वात मोठा जर कोणाला फायदा झाला असेल, तर तो पी-एफ-आर-डी-एला झालेला आहे. कारण त्या आंदोलनाच्यामुळे पी-एफ-आर-डी-एकडे 1,00,000 कोटी एवढा मोठा फंड जमा झालेला होता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या थ्रू. तर ही बेसिकली रेग्युलेटरी बॉडी आहे आणि ह्या बॉडीवरती काम करण्याचा मला एक खूप मोठा अनुभव मिळालेला आहे. हे सुद्धा मी माझं भाग्य समजतो. मोठ्या-मोठ्या ऑर्गनायझेशन्स सोबत तुम्ही काम केलंय. तर त्याचसोबत आर-बी-आय किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा इतर मोठ्या-मोठ्या बँक्स आणि कंपनीज नी तुम्हाला ॲज अ ट्रेनर म्हणून बोलावलेलं आहे. फॉर बिझनेस डेव्हलपमेंट, फॉर मॅनेजमेंट या विषयावर त्याच्या एम्प्लॉईजला लेक्चर देण्यासाठी तुम्ही गेलेले आहात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? सी बेसिकली याच्यामध्ये 2 किंवा 3 गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपलं इंटरनल कम्युनिकेशन हे अतिशय फोकस्ड आहे की नाही. उद्या जर समजा कंपनीवरती काहीतरी प्रॉब्लेम आले, तर सगळे एम्प्लॉयी हे एकाच सुरात बोलले पाहिजेत. आणि नाहीतर मग ज्या पद्धतीने राजकारणात चालतं, की पक्षाची भूमिका एक असते, आणखीन एखादा नेता काहीतरी वेगळंच बरळतो आणि मग शेवटी त्या राजकीय पक्षाला सांगायला लागतं, ते त्याचं स्वतःचं पर्सनल मत आहे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. असं कॉर्पोरेट लाईफमध्ये होत नाही. आणि ती एकवाक्यता राहण्याकरता म्हणूनच ट्रेनिंग दिलं जातं किंवा काही ठिकाणी संपूर्ण एच-आरचं ट्रेनिंग असतं. काही लोकांना इंटरनल कम्युनिकेशन काय आहे, हेच माहिती नसतं. अनेकदा पूर्वीच्या काळी असं व्हायचं, की इन हाऊस जर्नल आत्ता सकाळी आलं, की दुपारी ते डब्याखाली असायचं. पण त्यावेळेस लोकांना त्याचं महत्त्व काय हेच माहिती नव्हतं. ते महत्त्व काय हे पटवून देण्याचं आणि प्रत्येक वेळेलाच तुझी स्टोरी येईल असं नाही. की तुझ्यासारखे अनेक एम्प्लॉईज आहेत. याचा अर्थ असा नाही, की प्रत्येक वेळेला तुझी स्टोरी नाही आली तर तू डब्याखालती टाकायचं. तर हे जे काही बेसिक ट्रेनिंग असतं किंवा हा जो काही एक सेन्स असतो, ह्याच्याविषयी जर ट्रेनिंग, याच्याविषयी जर अवेअरनेस कोण करत असेल, तर ती संस्था ए-बी-सी-आय आहे. आणि ह्या संपूर्ण म्हणजे आजपर्यंत प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा अनेक कंपन्या अशा होत्या, की ज्याच्यामध्ये हे ट्रेनिंग, हे संवाद कुठेच झालेला नव्हता. मला आठवतंय प्रीमियर ऑटोमोबाईल नावाची कंपनी होती, जी प्रीमियर पद्मीने आपल्या टॅक्सीज काढायची. त्याच्यामध्ये सुरुवातीला हाच अनुभव आलेला होता, की माझ्या मुलाला 69% मार्क मिळाले, पण त्याचं नाव नाही. मग त्याला समजावून सांगायला लागलं, "अरे, प्रीमियरमध्ये 18,000 एम्प्लॉयी आहेत. त्या 18,000 एम्प्लॉयीमधले 5% एम्प्लॉयी जरी घेतले, तरी 900 एम्प्लॉईज होतील.
पण त्या 900 एम्प्लॉईजची पोरं जर SSC ला बसली आणि 900 जण पास झाले, तर 900 जणांचे फोटो जर लावले, तर संपूर्ण मासिकच त्याच्यातच जाईल. म्हणजे इथपासून त्या लोकांना जाणीव करून देणं, ते तुमची कंपनी क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये आली तर काय बोलावं, हाऊ टू फेस मीडिया, त्यांना कसं सांगावं. आणि आताचा मीडिया एवढा जागरूक आहे की तुम्ही काही जरी लपवायला लागलात तर तो तुमच्या पाठीमागे लागणार. त्यापेक्षा जे काही आहे ते उघडपणे सांगा. तर अशा अनेक प्रकारची ट्रेनिंग्स आम्ही देतो आणि त्याच्यामध्ये मला स्वतःला रिझर्व्ह बँकेपासून अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांनी ॲज अ ट्रेनर म्हणून बोलवलेलं आहे. तर मी मगाचपासून तेच उल्लेख करते, की तुम्ही खूप मोठ्या-मोठ्या संस्थांमध्ये काम केलंय, खूप मोठ्या लोकांसोबत काम केलंय. तर आतापर्यंत मला असं वाटतं, की 52 प्लस कंट्रीजला तुम्ही व्हिजिट केलेली आहे आणि तिथे जाऊन हो. लेक्चर्स देखील दिलेले आहेत. तर एक शेवटचा प्रश्न सर मी तुम्हाला विचारेन, की आज आपण बघतोय, की अनेक उद्योजक लोक आहेत किंवा अनेक लोकं जे काम करतायत, तर प्रोफेशनलिझम म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडं सांगा? कारण का आपण खूप प्रोफेशनलिझम हा शब्द खूप व्हेरी करतो प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. खूप चांगला प्रश्न विचारला. मी असं म्हणत नाही की 1 कोटीची कंपनी म्हणजे प्रोफेशनल नाही, आणखीन 1000 कोटीची कंपनी म्हणजे प्रोफेशनल आहे, असं नाही. प्रत्येकाने आपला धंदा हा अतिशय छोट्या स्केलवरनं सुरू केला. पण त्या धंद्यामध्ये कन्सिस्टन्सी, लॉस आला तरी चालेल. पण आपली क्वालिटी आपण सोडायची नाही. आपली क्वालिटी सोडली नाही, तर आपण नक्कीच आज नाही तर उद्या सक्सेसफुल होऊ. याच्यामध्ये मला एक छोटंसं मुद्दामून उदाहरण द्यावंसं वाटतं. साठे बिस्किट नावाची एक कंपनी होती. साठे बिस्किट. ती एका बाईनी सुरू केली. अतिशय लहान वयात ती बाई पुण्याची होती. साठेच त्यांचं आडनाव होतं. त्या विधवा झाल्या अतिशय लहान वयात. आणि त्यांनी बिस्किटं ही लिटरली तव्यावरती भाजून बनवायला सुरुवात केली होती. आणि ती कंपनी प्रचंड मोठी झाली. आणि त्याच्या पुढे प्रोफेशनलिझम जो काय असतो, की आपल्याला इतर लोक आता कॉम्पिटिशनमध्ये आहेत. मग त्याच्याकरता आपली फायनान्शियल मॅनेजमेंट सुद्धा अतिशय चांगली असली पाहिजे. उगाच कुठेतरी अमुक एक ठिकाणी कंपनीचा पसारा मोठा करायचा म्हणून प्लॉट घेऊन ठेवणं. अरे पण त्या प्लॉटमध्ये तुम्ही कारखाना उभा करू शकाल का? तिथे त्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे का? बरं त्या प्लॉटमध्ये घेऊन ठेवल्यानंतर तिथून सामानाची ने-आण करण्याकरता तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती लागेल? ह्या सगळ्यांचा विचार करून शेवटी तुम्ही प्रॉडक्टचं प्राइसिंग ठरवायचं. आणि इंडियन लोकांच्या मध्ये सर्वात मोठा सेन्स जो नाही, तो म्हणजे पॅकेजिंग आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं. अनेक उद्योजक अतिशय चांगले असतात. अनेकांची पापड, लोणच्या वगैरे अतिशय रुचकर असतात. पण त्यांना सेलिंग टेक्निक्स माहिती नाहीत. त्यांना स्वतःचा ब्रँड कसा निर्माण करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी ते कमी पडतात. त्यांना मार्केटिंग टेक्निक्स माहिती नाहीत. आणि ही तुम्हाला काळानुरूप जर शिकता आली, तर त्याला मी प्रोफेशनलिझम म्हणतो. म्हणजे जसं मी मगाशी हत्तीची गोष्ट सांगितली, तेव्हा एखादा बिझनेस तुम्ही ज्यावेळेस वाढवतात, कंट्रोल करतात, त्यावेळेस तुम्हाला त्याची फायनान्शियल मॅनेजमेंट सुद्धा पाहिजे. त्याचा डिमांड काय आहे? आज डिमांड एवढा आहे, त्याचा उद्या डिमांड एवढा असेलच असं नाही. कारण प्रत्येक माणसाची टेस्ट ही दिवसागणिक बदलत असते. आणि त्यामुळे उद्याचं डिमांड काय आहे, त्याच्यावरतून आज तुमचा एक्सपान्शन प्रोग्राम ठरवायचा. ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याचा विचार करून किंवा अनेक वेळेला असं होतं, लोक 2% धंदा करतात आणि मग एक्सपांड करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्यांच्याकडे पैसेच नसतात. किंवा अनेक लोक मी आजपर्यंत असे बघितलेले आहेत, की प्रत्येक गोष्ट भाडेतत्वावरती घ्या, धंदा करा. म्हणजे एक ट्रान्सपोर्ट एजन्सी अशी आहे, की त्यांच्याकडे स्वतःचे 10% सुद्धा ॲसेट नव्हते. आणि उरलेले सगळे भाडेतत्वावरती घेतले आणि ज्यावेळेस त्यांना खरोखरच मोठी अपॉर्च्युनिटी आली, त्यावेळेस भाडेतत्वावरती घेतलेले ॲसेट्स हे काउंट केले गेले नाहीत. जे तुमचे ओन ॲसेट्स आहेत तेवढेच काउंट केले गेले आणि त्याच्यामध्ये ते खूपच वीक ठरले फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये
आणि त्यामुळे त्यांना एक्सपॅन्ड करता आलं नाही. सो प्रोफेशनलिझम हा प्रत्येक अँगलमध्ये आहे असं मला वाटतं. आणि तो प्रत्येक अँगल प्रत्येक एंटरप्रेन्योरनी समजून घेऊन पुढे जाणं म्हणजेच प्रोफेशनल होणं. आणि त्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकी सुद्धा तेवढीच ठेवणं, जो गुण टाटानी जपलेला आहे, म्हणजे प्रोफेशनलिझम, असं मला वाटतं. आणि हा संदेश मी सगळ्या जणांना देऊ इच्छितो आहे. सर, गेली 42 वर्षात तुम्ही टाटा सोबत काम केलं, तर या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्ही अनेक ब्रँड्स च्या सॉरी तर सर, या सगळ्या प्रोसेस मध्ये अनेक ब्रँड्सचे मार्केटिंग साठी तुम्ही मदत केली, अनेक ब्रँड्स निर्माण केले, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ही गोष्ट 90च्या सुमाराची आहे. आणखीन त्यावेळेस डॉक्टर इराणी आमचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. अहमदाबादला एक बिल्ड इंडिया नावाचं CIIचं एक्झिबिशन झालेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही, ज्याला आपण नॉर्मल भाषेत सळी म्हणतो, लोखंडी सळी, ती आम्ही ठेवलेली होती. आणि तिथे लॉइड स्टीलचे एक व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांचं नाव डॉक्टर बक्षी. ते माझ्याकडे आले, सळी बघितली, आणि मी त्यावेळेस सुद्धा पोऱ्या होतो. तर मला म्हणाली, ही सळी जर मीच माझ्या कंपनीने केलेली आहे असं जाऊन सांगितलं, तर हाऊ विल यू चॅलेंज मी. तर हा मुद्दा आमच्या फीडबॅकमध्ये मी डॉक्टर इराणींना जेव्हा सांगितला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचं उत्तर काय. तर पुन्हा असं फटकन बोलून जातो, तो जवानीचा एक जोश असतो त्याच्यामध्ये, की सर इसका ब्रँडिंग करना पडेगा हमें. तर सगळेजण खो 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 हसले मला. अरे म्हणे, हे जे प्रॉडक्ट आहे, हे स्टील प्रॉडक्ट आहे, याचं कधी आज जगात ब्रँडिंग झालेलं आहे का? म्हटलं का नाही झालं. नसेल झालं तर आपण करू. मग डॉक्टर इराणींनी मला सांगितलं, ठीक आहे, आता तू म्हणतोयस ना, तू करून दाखव. मग त्यांनी मला ऍक्च्युली त्या शब्दात पकडलं. मग त्याच्यावरती मी बरीच मेहनत घेतली. आणि ते मेहनत घेतल्यानंतर टिस्कॉन CRS, टाटा टिस्कॉन CRS हा पहिला ब्रँड आला. आणि त्या ब्रँडमुळे पहिली गोष्ट म्हणजे त्या ब्रँडचे फीचर्स काय ते समजलं. दुसरी गोष्ट अशी की स्टील टेक्नॉलॉजी मधला हा पहिला ब्रँड आहे भारतातला. तिसरी गोष्ट, प्रोडक्टमधून मी ब्रँडमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर टाटा स्टीलचा जी एक ब्रँड व्हॅल्यू आहे ती त्याला मिळाली. आणि त्यामुळे आम्ही त्याची प्राइस थोडीशी जास्त करू शकलो. आणि चौथी मोठी गोष्ट म्हणजे टाटा स्टील इज एक्सलंट और आउटस्टँडिंग इन मेंटेनिंग क्वालिटीज. त्यामुळे ह्या चारही गोष्टी त्या ब्रँडला टॅग झाल्या असल्या कारणाने तो मी ब्रँड पहिले लॉन्च केला आणि तो सक्सेसफुल झाला. आणि मग त्याच्यानंतर टाटा स्ट्रक्चुरा नावाचा ब्रँड मी केला. म्हणजे आपला सांताक्रूज किंवा पार्ल्याचा जो विमानतळ आहे, त्याचं संपूर्ण 90% काम हे स्टीलनी केलेलं आहे. फक्त 10% खालचा बेस जो आहे, तो फक्त मातीचा आहे. ते संपूर्ण 90% काम जे आहे ते स्टील स्ट्रक्चरचं आहे. त्याला स्ट्रक्चर हा ब्रँड म्हणतात. किंवा बँड्रावरील सीलिंग जो आहे, ते संपूर्ण वायरवरती आहे. तर त्याला वायरॉन प्रॉडक्ट म्हणतात. अशी आम्ही प्रॉडक्ट लॉन्च करत गेलो. आणि आज त्याचा फायदा म्हणजे, जसं आपण म्हणतो की आजोबांनी झाड लावल्यानंतर त्याची फळं चाखायला नातवाला मिळतात, तसं ब्रँड लॉन्च करत गेलो. पण आज 30 वर्षानंतर खऱ्या अर्थाने त्याची फळं कंपनीला मिळत आहेत चाखायला. तर ब्रँड कुठल्याही गोष्टीचा, किंवा एक साधं आणखीन उदाहरण द्यायचं की एक साधा पांढरा टी-शर्ट घ्या, तो $5 किंवा म्हणजे से फॉर एक्झाम्पल ₹50 ₹100 तो विकला जातो. पण ज्या दिवशी त्याच्यावरती टाटा स्टील किंवा ऍपलचा लोगो येतो, त्यावेळेस तोच टी-शर्ट ₹1000 सुद्धा विकला जातो. हे ब्रँडचं महत्व आहे. ब्रँड फेचेस यू दी प्रीमियम प्राइस. तर ही गोष्ट जी आहे, ही मी टाटा स्टीलमध्ये करून दाखवली. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान छान अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल, आणि 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.